दोन्ही. तिथून आपण आता राईडला चाललो आहे. आज राईड प्लस एका राज्यातील किल्ले असणार आहेत, जे ट्रेकिंग म्हणता येणार नाही कारण की सगळे भुईकोट किल्ले आहेत. तर आपण चाललो आहे आज गोवा राईडला आणि त्यातच आपले जे किल्ले आहेत ना ते करायचे आहेत. आपण आता त्याच्या अगोदर आपला हे जे हेल्मेट आहे ना ह्याला सेटअप करून घ्यायचं आपल्याला, हा गोप्रोचा सेटअप. तर हा सेटअप करून घेतो मी. चला. चालतंय की. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा वडापाव खा तुम्ही. आपला आता सेटअप रेडी झालाय जवळपास, फक्त गोप्रो टाकायचा राहिला. नमस्कार मंडळी, आपली राईड सुरू झालेली आहे आता. म्हणजे सुरू होऊन जवळपास 100 किलोमीटर आलंय, पण गोप्रोचा सेटअपच जस्ट लावला आता. आणि जो मेन सातारा हवे ना तिकडे एक ॲक्सिडेंट झालाय, एक ट्रक पलटी झालाय, त्यामुळे तो रूट बंद आहे. हा खांड साबळे का काहीतरी म्हणून आहे, तो एक नवीन घाट आहे, त्या घाटातून हा रूट आहे. तर आता आपण इथूनच घेतलाय आणि तिकडून खूप जास्त ट्रॅफिक धावत होते ना. आपल्याला आणखीन कमीत कमी 400 किलोमीटर जायचं आहे. तर आपण गोव्याला 400 किलोमीटर जायचं म्हटलं आपल्याला आणि 8 ते 9 तास लागतील. तर त्या हिशोबाने जर आपण तिकडून गेलो ना तर जवळपास आपल्याला 1-1.5 तास तर तिकडेच जाईल. तर चला आता घेतलाय नवीन रस्ता. आणि आज ट्रॅफिक बघताय, हवेला अशी ट्रॅफिक आहे. 101 किलोमीटर म्हणजे 101 किलोमीटर झालंय. सकाळचे 9 वाजलेत. ऍक्च्युली पुढं काय झालंय काय माहित नाही आता. वन वेनच जात आहेत. पलीकडून एक रस्ता आहे ते वे इथे, पण असं का चालतात काय कळत नाहीये. रस्ता आहे माहिती आहे. अरे टू व्हीलर दिसतच नाही इकडे. हाय हाय. ये बात, ये बात. फुल पाणी, फुल राडा. ह्याच्यापुढे काहीच नाही, ओके सगळं. तर आता इथून जवळपास एक 35 किलोमीटर राहिलाय, 35-36 किलोमीटर असेल. आणि कोल्हापूर 150 किलोमीटर. सकाळचे 9:30 वाजलेत. रस्ता मस्त आहे, आणखी उन्हाचा काही जास्त त्रास नाहीये. सूर्यदेवाने अनेक 3 त्रास द्यायचं नाहीये केलं, फक्त आज ट्रेकमध्ये पाऊस येऊ नये. मित्रांनो, आपण आत्ता केलेला आहे आणि हे आपलं आगमन सातारा सिटीमध्ये आत्ता झालेलं आहे. आणि सगळीकडे सातारी कंदी पेढेच्या पाट्या दिसत आहेत. तिथे गेलं आणि तिथली जर जी वस्तू प्रचलित आहे, जी वस्तू अशी फेमस आहे ना, ती नाही खाल्ली तर मग त्याला काय अर्थ. पण सातारा झालं तर कंदी पेढे खायलाच पाहिजेत. पेढे का होईना खायलाच पाहिजेत. आपण घरी जाताना घेऊन जाऊया, पण आता आपल्याला आत्ता पण खाऊया थोडेसे. बघा तो समोर अजिंक्य तारा. बघा तो, बघा तो समोर दिसतोय उंच टेकडी, तो आहे सज्जनगड. म्हणजे त्याच्या साईडचा जो आहे ना तो सज्जनगड आहे. आपल्याला आता अजिंक्य तारा दिसला, सज्जनगड, असे 2 किल्ले साताऱ्या जवळचेच असलेले हे 2 किल्ले आहेत. सज्जनगडावर रामदास स्वामींचं खूप जास्त वास्तव्य होतं.
त्यामुळे त्यांचं तिथे बऱ्याचशा ठिकाणात आपल्याला त्यांचं हे भेटतं, तिथे माहिती वगैरे बऱ्याच प्रमाणात तिथे आपल्याला तिथे सज्जनगडात माहिती भेटते. त्यांचं मंदिर पण आहे सज्जनगडावर. आणि तिथे ना म्हणजे एक्झॅक्टली सांगता येत नाही की कधी, पण ज्यावेळेस म्हणजे एक आठवडा असतो ना, आठवड्यातलं तिथे एक जेवणाचा आस्वाद भेटतो आपल्याला. तुम्ही जर कधी सज्जनगडावर गेलं ना तर दुपारी तिथे प्रसाद मिळतो. आणि तो प्रसाद प्रत्येकाने घेतला पाहिजे, कारण की तो एक ग्रुपमध्ये बनवलेला असतो आणि तो खाण्यासाठी खूप म्हणजे चांगला लागतो. ज्यावेळेस सज्जनगडावर जाताल ना तर तो तुम्ही आशीर्वाद म्हणून प्रसाद घ्या तुम्ही तिथला. तुम्हाला सज्जनगडावर गेलं तर कधी तुम्हाला जेवणाची वगैरे कधी सोय आली तर तिथे म्हणजे 0 पैशांमध्ये जेवण मिळतं. जेवणामध्ये भात असतो, मला वाटतं शिरा असतो आणि एक आमटी असते. तर असा तिथला जेवणाचा मेनू आहे. आता जास्त न थांबता कंटिन्यू चाललेलं बरं राहील. हायवे म्हणा किंवा उबडधोबड रस्ता म्हणा, गाडी एकदम जबरदस्त चालते. त्याच्या रिव्ह्यूवर एक गाडीचा जो रिव्ह्यू आहे ना त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे मला. की काय आहेत असं मी म्हणत नाही की पूर्ण ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल मी. सध्या तर पूर्वी त्या व्हिडिओच्या अगोदर आपला जी गोवा राईड आहे ना एन्जॉय करूया. आणि जे गोवा गड किल्ले भटकंती ती करूया. ह्याच्यामुळे आपल्याला झाडामुळे दिसत नाही, नाहीतर तळबीड. आता इथून हवा, इथून बघूया. हां, बघा तो दिसला, तो आहे वसंतगड. आत्तापर्यंत ना तो वसंतगड दिसला आपल्याला. वसंतगड हा जाण्यासाठी 2 रस्ते आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि तो वसंतगडामधून एक म्हणजे वसंतगड म्हणून एक गाव आहे खाली, आणि अलीकडल्या साईडला तळबीड. तर दोन्हीकडून मी जाता येतं. अलीकडून जर गेला तर तुम्हाला तिथे समाधीचं दर्शन घेऊन जाता येतं. आणि पलीकडून गावाचं किल्ल्याच्याच नावाने वसलं गेलेलं गाव आहे. आत्तापर्यंत आपल्याला ना रस्त्यात मला वाटतं रोहिडा, अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदनवंदन, आणखीन पुरंदर, वज्रगड या किल्ल्यांची आपल्याला या किल्ल्याचं दर्शन भेटलेलं आहे. आणखीन अशा बऱ्याच किल्ल्याचं आपल्याला पुढे चालून दर्शन भेटेल. ज्यावेळेस आपण साताऱ्याची राईड केली होती ना, साताऱ्यामध्ये साताऱ्याची गड किल्ले भटकंती होती ना, तर त्यावेळेस आपण या गडाला भेट दिली होती. चला, आपलं उशीर झालेला आहे आता इथे. आणि इथे चहा पण झालाय, 23 झाली. आपण आता निघूया.